नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. कालच आम्ही व्हिडिओ केलेला होता की आपल्या क्रिकेट टीमच्या संदर्भामध्ये नको ते वक्तव्य काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा महम्मद यांना कसं महागात पडलं. आत्ता जी बातमी आलेली आहे, रवींद्र धंगेकर काँग्रेसचे माजी आमदार असलेले, पुण्यातून निवडून गेलेले, पोटनिवडणुकीतून त्यांचा विजय झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचे तारे सगळे तोडल्या गेलेले होते आणि काँग्रेसला बळ, खरं तर काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये ज्या माणसांनी चिवटपणे काँग्रेसकडून निवडणूक लढवली, निवडणूक जिंकून दाखवली आणि काँग्रेसमधल्या धडपडीच्या कार्यकर्त्याचा एक चेहरा म्हणून जे नाव समोर आलेलं होतं ते धंगेकर, तेच आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे, सोडचिठ्ठी दिलेली. तुम्ही त्यांचं वक्तव्य पहिले बघा, नंतर मी बोलतो. एखादा पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्न नाही, क्योंकि आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बरेच दिवसापासून काय मतदारांशी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे कामं कोण करणार. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. तुम्ही ऐकलं धंगेकरांचं एक वाक्य आणि त्याच्यावर मला अंडरलाईन करायचे, कोणी त्याच्यावर कधी बोलणार नाही. धंगेकर असं म्हणाले की सत्ता नसेल तर सर्वसामान्य लोकांची कामं करता येत नाही, सेवा करता येत नाही. आणि नेमकं हे वाक्य हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणतो, यांनी ज्या पद्धतीची राजकीय शैली गेल्या काही वर्षांमध्ये विकसित केल्या गेलेली, त्या विकृतीचे हे फळ आहे. काँग्रेसला सातत्यानं मोठ्या काळामध्ये सत्ता प्राप्त झाली, सत्ता राबवायला मिळाली. त्याच्यामुळे एक दोष असा निर्माण झाला की जे काही करायचे ते सरकारने करायचे, आपण काही करायचं नाही. आणि नेमकं ह्याच गोष्टीवरती बोट किंवा ह्याच गोष्टीला बळी पडून धंगेकर असं म्हणतात की सत्ताच जर नाही तर करायचं कसं. कारण की त्यांनी पक्ष उभारणी, हे जे आजचे साधारणतः 30, 40, 50 जे कार्यकर्ते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले, त्या सगळ्यांचा जन्म सत्तेमध्येच झालेला आहे. सत्तेचा सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊनच हे सगळे कार्यकर्ते जन्मले, वाढले. त्यांनी पक्ष वाढताना बघितला, पक्ष सत्ता राबवताना बघितला. त्यांनी कधीही त्यांचा पक्ष विरोधी पक्षामध्ये बसलेला आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, सभा, मोर्चे, आंदोलनं करतो आहे, उपोषण करतोय असा बघितला नाही. आज जे 70-80च्या पुढच्या वयाचे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांना तरी निदान किमान माहिती आहे जुन्या काळात काय घडलं आणि काय नाही. ते भले छोटे असतील पण त्यांना स्वतंत्राचा लढा माहिती आहे. आमच्या भागातल्या काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना, माझ्या वडिलांपासूनचं मी तुम्हाला सांगतो की ते लहान होते, हे प्रभात फेऱ्या काढायचे आणि निजामाच्या विरुद्धमध्ये काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थाच्या नेतृत्वाखाली कसे लढत होते हे निदान ह्यांनी पाहिलं तरी आहे. माझे मोठे काका काँग्रेसचे कार्यकर्ते होते, परभणी शहराचे उपनगराध्यक्ष होते. हे सगळे लोक जे प्रत्यक्ष सक्रिय होते, चळवळीमध्ये काम करत होते स्वतः प्रत्यक्ष, त्यांना त्या कामाच्या नंतर सत्ता आलेली हे त्यांनी बघितलं. पण आताचे जे धंगेकरांसारखे कार्यकर्ते, त्यांची चूक मी यासाठी म्हणणार नाही की त्यांनी जन्मल्यापासून पक्ष सत्तेमध्ये बघितलेला आहे. फार थोड्या काळासाठी, आणीबाणीचा फार थोडा कालखंड असा होता की जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर फेकल्या गेला. बाकी काँग्रेस, महाराष्ट्राचं उदाहरण आपण घेऊयात, धंगेकर महाराष्ट्रातलेत म्हणून अगदी कोणी कबूल करत नाही, पण 1995ला भाजप शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा ती स्वतःच्या बळावर आलेली नव्हती. 22-23 अपक्ष आमदारांच्या गटाने त्यांना पाठिंबा दिला होता, ज्याच्यामध्ये बहुतांश परत शरद पवारांची माणसं होती. नंतर सिद्ध झालं. 14 ते 19 हाच एकमेव कालखंड असा आहे की जेव्हा तशा अर्थाने म्हणतील की बऱ्यापैकी अकाँग्रेसी सरकार सत्तेवरती होतं. 95 ते 99 या काळातही काँग्रेसवाल्यांचा पाठिंबा होता. महाविकास आघाडीच्या काळात तर काय घडलं मी सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर मात्र परत एकदा पूर्णपणे काँग्रेस विरहित. भले काँग्रेसमधले लोक भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवून काय करू ते वेगळी गोष्ट. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं दुखणं हे आहे, दुखणं म्हणजे त्यांची वाढत अशी झालेली की ते पूर्णपणे बांडगुळासारखे वाढलेले आहेत. सत्तेचं जे काही झाड आहे त्याच्यावरती ह्यांनी आपल्या संस्था सगळ्या वाढवलेल्या आहेत, सरकारी अनुदानावरती. आम्ही हे वारंवार सांगत आलेलो आहोत. आज काँग्रेसची आणि जी काँग्रेसची गोष्टी झाली ती आज नाही, अजून 25 वर्षामध्ये भाजपची पण होऊ शकते.
त्याचं सरळ साधक कारण आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये जायचं, मिसळायचं, सर्वसामान्य लोकांकडून देणग्या गोळा करायच्या, सर्वसामान्य लोकांचं सहकार्य घ्यायचं आणि चळवळी चालवायच्या, ही अजूनही संघाच्या लोकांना सवय आहे. पण आता जेव्हा जेव्हा घोडं बघितलं की पाय दुखायला लागतात, त्या पद्धतीनं सरकारी पातळीवरती कुठला निधी मिळतो उपक्रम करायचं म्हणल्याच्या नंतर संघ प्रणित संस्था सुद्धा आता पांगळ्या होत चाललेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की सरकारने सगळं करावं, आपला मंत्री, आपला आमदार, आपला खासदार, आपला नगरसेवक आहे, आपण काही करायची गरज नाही. आधी घरोघर जाऊन पोळ्या आणि बटाट्याची भाजी गोळा करून इतक्या चिवट पद्धतीनं काम करणारी ही संस्था आता सरकारी मदतीचं घोडं दिसायला लागल्याच्यानंतर यांचे पाय दुखायला लागलेले आहेत. जे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आज झालेलं आहे आणि परिणामी आज काँग्रेसकडून म्हणजे जो प्रत्यक्ष निवडून आला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, त्या रवींद्र धंगेकर सारख्यांना सुद्धा असं म्हणावं लागते की सत्तेशिवाय आता आम्ही समाजसेवा करू कशी. अगदी महाविकास आघाडीच्या काळामध्ये सत्ता नव्हती तरीही भाजपचा एकही आमदार फुटला नाही. 2019 ते 2022 या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये, आणि इथे मात्र निवडणूक होऊन फक्त 3च महिने झालेले आहेत. नोव्हेंबरमध्ये निकाल लागला, मला वाटतं काहीतरी 5 नोव्हेंबरची गोष्ट आहे, 23 नोव्हेंबरची गोष्ट आहे. निकाल लागला आणि निकाल लागल्याच्या नंतर लगे अचानक यांना जाग आली 2-3 महिन्यातच की आता काही आपलं खरं नाही म्हणून. ही केवळ धंगेकरांचीच अडचण आहे असं नाही. आता तर संपूर्ण भारतामध्ये विशुद्ध विरोधी पक्ष नावाची गोष्टच नाहीये. अगदी कम्युनिस्टांना पण केरळमध्ये सत्ता आहे, प्रादेशिक पक्षांना सत्ता आहे, काँग्रेसला सत्ता आहे, भाजप तर प्रत्यक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवरती आहेच आहे. सगळे पक्ष हे सत्ताकांक्षी झालेले आहेत. आणि ते असं म्हणतात ना की इंद्र आणि इंद्रायणीमध्ये इंद्रायणी ही इंद्राची नसून त्या खुर्चीची बायको आहे, तशातला प्रकार येतो. हे सगळे सत्तेवरती कोण आहे त्याप्रमाणे ह्यांच्या निष्ठा आहेत. जर आता धंगेकर सारखे असं विधान करणार असतील तर सत्तेशिवाय लोकसेवा करता येणं शक्य नाही. मग तसं असेल तर उद्या सगळेचे सगळे निवडून आलेले आमदार सत्ता पक्षामध्ये निघून जातील. दिल्लीमध्ये जो घोळून बसला होता की 70 पैकी 67 आमदार एकेकाळी सत्ताधारी पक्षाचे असायचे, नंतर काय वाटोळ झालं तुम्ही बघू शकता. आज धंगेकरांचं तर सगळ्या काँग्रेसमध्ये तर वातावरण तसंच पसरलेलं आहे. आम्ही सांगितलं की आमच्यावरती टीका करतात. अगदी हे सगळ्या निर्भय बनववाल्यांनी जरा डोकं ठिकाणावर ठेवून विचार करावा. तुम्ही ज्यांचा प्रचार करता आहात, ज्यांच्या नावानं तुम्ही टिमकी गाजवत होता ना, ते सगळे आता सत्तेच्या मोहामध्ये जर निघून गेले तर तुम्ही काय करणार आहात. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की विशेषतः सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणा, पत्रकारांनी म्हणा, विचारवंतांनी म्हणा, विचारावरती लक्ष ठेवून त्या पद्धतीनं मांडणी केली पाहिजे. पक्षाच्या दृष्टीनं मांडणी केली तर सगळे सत्ता पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत. सगळ्यांना सत्तेचा मोह आहे, सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही असं आहे. अशा वेळी सत्तेला ठामठोकपणे त्याच्या विरोधामध्ये उभं राहून, त्याच्या चुका दाखवून, त्याच्या मर्यादा लक्षात देऊन आणि त्यांना तुम्ही तुमच्या अवकातमध्ये राहा, सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे हे म्हणायची हिंमत ज्या कोणाला सामाजिक कार्यामध्ये काम करायचं, सामाजिक कार्यात यायचं आहे, ज्या कोणाला वैचारिक पातळीवरती भूमिका घ्यायची आहे, त्यांना ही हिंमत दाखवता आली पाहिजे. धंगेकर फक्त एक हिमनगाचं छोटंसं टोक आहे. केवळ काँग्रेस पक्षच नाही, म्हणून मी म्हणतो ना की सगळ्या निवडून येणाऱ्यांमध्ये हे झालेलं आहे की आपण सत्तेला जाऊन चिटकलं पाहिजे. जोपर्यंत आपण सत्ताधाऱ्यांच्या त्या ह्याच्यात जाऊन सामील, त्या धावणाऱ्या गाडीमध्ये जाऊन घुसून सामील हे जागा मिळवत नाही, तोपर्यंत आपले भलं नाही. लोकांचं काय व्हायचं ते हो. बघूयात. काँग्रेसवाल्यांचे तर डोळे उघडणार नाही, तसं मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं शमा महम्मदच्या प्रकरणामध्ये. हे जे काँग्रेसचे समर्थक जे सगळे लेब्रांडो आहेत त्यांचे तरी डोळे उघडतील का ते बघूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.